ज्या मुंबईकरांचे राम नाईक आधी इथं आलेले आहे आणि एक फोन केला मी आणि त्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं. रामभाऊ, जेव्हा मला कळलं की आता 16 एप्रिलला तुमचा वाढदिवस आणि 90 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे तुमच्या कारकिर्दीतला विधानसभेतला आणि लोकसभेतला एक पत्रकार म्हणून मी अल्पकाळपर्यंत एक साक्षीदार आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे तुम्ही ज्या तडफेला मुंबईचे प्रश्न विधिमंडळात मांडत होतात किंवा संसदेमध्ये मांडत होतात, त्यावेळेला आम्हाला अक्षरशः अभिमान वाटायचा की आमच्यासाठी कोणतरी मुंबईकरांचे प्रश्न मांडतोय, महाराष्ट्राचा प्रश्न मांडतोय. म्हणजे महाराष्ट्राचं बजेट असो किंवा दिल्लीचं रेल्वे बजेट असो, हे झाल्यानंतर आम्ही पत्रकार असे ग्रुपनं रामभाऊंकडे धावत जायचो की रामभाऊ कधी आम्हाला भेटतायत. कारण आमच्या आधी बजेटचा सगळा अभ्यास त्यांनी केलेला असतो आणि ते आम्हाला रेल्वे बजेट संपूर्ण समजावून सांगायचे. त्यांच्याकडे टिपणं असायची, मुंबईला काय तरतूद आहे, महाराष्ट्रासाठी काय तरतूद आहे. म्हणजे आज तुम्ही तिथं नाही, त्याची उणीव तिथं पत्रकारांना नक्की भासत असणार याची आम्हाला खात्री आहे. आणि एक हक्काचं स्थान होतं आणि कुठलाही काही गुंतागुंतीचा प्रश्न असेल तर रामभाऊंकडे जाऊन तो सोप्या पद्धतीनं समजावून घेणं हे आमचं एक हक्काचं ठिकाण होतं. बॉम्बेचं मुंबई यासाठी जो रामभाऊंनी जो वैधानिक संसदीय जो प्रशासकीय पातळीवर लढा द्यायचा असतो त्याचं वर्णन करणं सोपं नाही आहे. म्हणजे इतर शहरांना त्यांची नावं बदलून मिळाली लढा न करता, पण रामभाऊंनी विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये जो पाठपुरावा केलेला आहे त्याला तोड नाही आणि त्यांच्यामुळेच बॉम्बे असो किंवा मुंबई असो हे ते मुंबई झालं हे रामभाऊंमुळे. हे आम्हाला काय कोणालाही कधीही विसरता येणार नाही, त्याचं सर्व श्रेय रामभाऊंना आहे. रामभाऊंची कारकीर्द जनसंघापासूनची आहे, कार्यकर्ता म्हणून आहे. साधे भाजप जनसंघाचे कार्यकर्ते होते आणि भाजप जेव्हा स्थापन झालं 80मध्ये तेव्हा त्यानंतर मुंबईचे सलग 3 टर्म अध्यक्ष रामभाऊ होते. पक्षास्थापनेपासून पहिल्यापासून ते राष्ट्रीय कार्यकर्ते होते, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, ते पेट्रोलियम मंत्री म्हणून 5 वर्ष सलग त्या पदावर राहणारे देशात एकमेव हे मंत्री आहेत पेट्रोलियम खातं सांभाळणारे. त्यांच्याबद्दल किती सांगून किती नको, आमच्याकडे असं खूप सांगण्यासारखं आहे, कारण प्रत्यक्ष बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि विशेषतः मराठी पत्रकारांची दिल्लीमध्ये काळजी घेणारे ते आमचे पालक होते. ते फोन करून चौकशी करायचे, नवीन काही बातमी असेल, महाराष्ट्रात द्यायचं असेल, मुंबईला द्यायचं असेल ते कळवायचे. ते रामभाऊ इथं आलेले आहेत, आम्हाला अतिशय आनंद होतो. आणि याच वर्षी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार भारत सरकारने अभिमान आहे. आणि सांगायचं म्हणजे त्यांचं त्या पुस्तकातच त्याचा उल्लेख आहे की राज्यपाल असताना सुद्धा, म्हणजे ते आमदार असताना रिपोर्ट कार्ड दरवर्षी द्यायचे, मंत्री असताना रिपोर्ट कार्ड दरवर्षी द्यायचे, पण राज्यपाल असताना सुद्धा आपल्या वर्षभरात काय काम केलं याचं प्रगती पुस्तक ते सादर करायचे. पण त्यातली एक आठवण ते मला खूप छान वाटली की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातल्या जवळजवळ 21 राज्यांना स्थापना दिवस होता, पण उत्तर प्रदेशला स्थापना दिवसच नव्हता. याने तो शोधून काढला. 1950 मध्ये भारत सरकारने जेव्हा काय त्याचं युनायटेड प्रोव्हिन्स होतं ना, युनायटेड प्रोव्हिन्स, संयुक्त प्रांत, बरोबर, तर त्याचं नाव बदलून उत्तर प्रदेश केलं. ती तारीख हा उत्तर प्रदेशचा स्थापना दिन आहे म्हणून त्यांनी जाहीर केलं आणि त्यावेळेचं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी मान्य केलं. म्हणजे उत्तर प्रदेशला त्यांचा स्थापना दिन देणारे रामभाऊ आहेत आपल्या महाराष्ट्राचे. हे सुद्धा अभिमान. सगळ्यात मोठं राज्य पण त्याचा स्थापना दिन यांनी शोधून काढला, हे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. आणि या सगळ्या त्यांच्या अनुभवातल्या गोष्टी, ते कशी त्यांची सगळी कारकीर्द झाली त्यांच्याकडनं ऐकण्यामध्ये खूपच आणखीन छान वाटतं आपल्याला. रामभाऊ इथं आलेले, आमचा प्रहार गजाली नावाचा कार्यक्रम असतो. हा आजचा जवळजवळ 36वा कार्यक्रम आहे आमचा. गेले अनेक दिवस हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे अधिक मास जेव्हा श्रावणाचा सुरू झाला तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इथं बोलवतो आणि त्यांचे अचिव्हमेंट असो, त्यांचं काही वेगळं काम असो, आणि त्यांनी आमच्या इथं संवाद साधावा. ही मुलाखत नाही आहे, गप्पा आहेत, संवाद आहे, समजावून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि तुमचे विचार, तुमच्या भावना आमच्या प्रहारच्या 5ही एडिशनमधून, म्हणजे मुंबई, नाशिक, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि काल गुढीपाडव्यापासून आम्ही पुण्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे. या सर्व अंकामध्ये तुमचं सगळं अख्खे जाणार आणि आमचं डिजिटल पण आहे, त्याच्यावरही सगळं जाईल. सर, तुम्ही जवळजवळ राजकारणातल्या 2 पिढ्या म्हणजे 60 वर्ष जवळजवळ तुम्ही आतापर्यंत बघितले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं हे
60 काय जवळजवळ 70-80 वर्ष तरी, म्हणजे अगदीच आपल्याला कळायला लागल्यापासून तुम्ही राजकारण बघताय. मुळात हा राजकारणाचा प्रवास हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तुमचा जो विभाग होता त्याच विभागातनं मी असल्यामुळे मला तुमच्याबद्दल जास्त आपुलकी आणि जास्त माहिती आहे कदाचित. कोणत्या गावातून? मी राहायला दैसरला आहे. अच्छा, आत्ताच इकडचं आहे गडवा. मी लहानपणी. अच्छा, हा, सांगलीचा नाही सांगलीचं. नाही, सांगलीचं नाही आहे. तर त्याच्यामुळे एक तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शिवाय एक राजकारणी म्हणून त्यावेळेचं राजकारण आणि आताचं राजकारण यात काय जमीन अस्मानचा फरक झाला असेल तर तुम्हाला जास्त ते माहिती आहे. सरांनी मगाशी तुमचं ते कार्य आहे ते बरंच सांगितलंय मोजक्या शब्दातच. पण संसदेत जनगण मन आणि वंदे मातरम सुरू करणारे येस रामभाऊ आहेत खरं तर, म्हणजे नाईक साहेब आहेत. तर मला वाटतं तुम्ही नंतर तुम्ही कोणीतरी प्रश्न वगैरे विचारला ना. मी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे शर्यवेती शर्यवेती. तुमच्यापैकी ज्यांनी पाहिलं असेल किंवा वाचलं असेल असे कुणी आहेत का? मग मी इथूनच सुरुवात करतो. असं आहे की सकाळी एक उपक्रम सुरू करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचे जे सगळ्यात वरते आहेत त्यांनी आपल्या आठवणी लिहाव्या सुखदुःखाच्या, आणि ते वेगवेगळ्या पक्षांनी लिहित राहावं. म्हणजे या पक्षात कसं चाललंय, त्या पक्षात कसं चाललंय याची माहिती मिळू शकते. त्यांची कल्पना अशी होती की एका रविवारी, पण अगोदरची 4 नावं सांगतो तुम्हाला. नाव सांगितलं की तुम्हाला त्याच्यात जास्त तपशील द्यायची काळजी पडणार नाही. राष्ट्रवादी त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार सगळ्यात टॉप पाटील मुख्यमंत्री होते, केंद्रात कृषी मंत्री होते वगैरे वगैरे. दुसरे सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे, तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रात गृहमंत्री होते, आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते वगैरे. तिसरे शिवसेनेचे मनोहर जोशी, ते आपले मुंबईचे महापौर होते, मुख्यमंत्री होते, लोकसभेमध्ये अध्यक्ष होते. आणि चौथा भाजपाचा म्हणून मी काही मुख्यमंत्री वगैरे नव्हतो, हे तिघही होते. पण आत्ताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यातल्या त्यात वयाने आणि आणखीन अनुभवाने सगळ्यात असा असलेला मी एक आहे, म्हणून त्यांनी मला सांगितलं. एका रविवारी शरद पवार आणि शिवसेनेचे यांची आर्टिकल्स यायची आणि त्यानंतरच्या रविवारी माझे आणि सुशील कुमारांची यायची, असे ठरलेलं होतं. त्या याच्यात मी 27 आर्टिकल्स लिहिले. जवळजवळ 1 वर्ष मी लिहिलं. बाकीच्यांनी किती लिहिलं ते मला विचारू नका, कारण उगीच त्यातनंच काहीतरी निघेल 6-7 लिहिले म्हणून काय झालं वगैरे. पण तो काही तसा चर्चेचा विषय. तर यामध्ये माझ्या लहानपणापासून ते राज्यपाल म्हणून मी गेल्यानंतर पहिल्या वर्षापर्यंत काही विशेष अनुभव जे आलेले आहेत ते या पुस्तकात दिलेले आहेत. मी 2 प्रती या ठेवून जाईन तुमच्या लोकांच्यासाठी, आणि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जरूर वाचा असं माझं सांगणं आहे. आता मला पहिल्यांदा हे सांगावं वाटतं की 90 वर्ष कशी काय झाली.
तर माझे वडील हे पूर्वीच्या औंध संस्थानात, सांगली जिल्हा आत्ताचा जो आहे त्यामध्ये औंध गाव आहे, ते संस्थान होतं. तर इंग्रजांची नोकरी करायची नाही, मी बेटी होते, पण इंग्रजांची नोकरी करायची नाही म्हणून ते आटपाडी या गावी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून गेले होते. तर माझं सगळं शिक्षण शाळेचं आटपाडीला झालं. नंतर मी पुण्याला बृहन्महाराष्ट्र कॉलेजमध्ये गेलो होतो. 4 वर्षातच, त्यावेळेला B.Com जरा कठीण आहे असं लोक म्हणायचे, पण मी 4 वर्षात पास झालो. आणि B.Comच्या शेवटच्या वर्षात प्रिलिमिनरीची परीक्षा चालू असतानाच माझ्या वडिलांना जरा अल्सरचा त्रास होता पोटाच्या, आणि म्हणून त्यावेळेला मुंबईलाच जावं लागायचं. आणि ते सांगितलं, तुमचं याचं दोघांना माझं धाकटा भाऊ, तुमचं काही तिथे काम नाही आहे, बाकीचे लोक बघतील, आणि म्हणून तुम्ही प्रिलिमिनरी आहे, जरा अभ्यासावर लक्ष ठेवा. पण दुर्दैवानं 15 दिवसानंतर, पहिले दिवस चांगले 15 दिवस गेले, पण नंतर कॉम्प्लिकेशन म्हणून त्यांचं वाढलं. तर मी जी मुंबई पाहिली ती अशा वेळेला, माझ्या वडिलांची बॉडी KM हॉस्पिटलमध्ये आहे, आणि तिथून चालत दादरच्या स्मशानभूमीमध्ये जायला, अशी माझी मुंबईची पहिली भेट. नंतर मी ज्यांच्याकडे उतरलो होतो, माझं मुंबईत कोणीही नातलग त्यावेळेला नव्हतं, पण ज्यांच्याकडे उतरलो होतो म्हणजे वडिलांचे ओळखीचे होते, तेही त्यांचे मित्रही गेलेले होते, पण त्यांची पत्नी होती. त्यामुळं स्मशानातून आल्यानंतर सल्ला देतात अशा वेळेला. जोशी असं त्यांचं आडनाव, तुमच्यापैकी जोशी नाही ना कोणी ते. तर उमाबाई जोशी म्हणून त्यांचं नाव. आणि त्यांनी सांगितलं, राम तू हुशार आहेस, प्रिलिमिनरी परीक्षा झालेली आहे, आणि आता अभ्यासात दिवस बुडणार, आणि म्हणून बसायचं नाही, असं काही करू नकोस, तू बस, जसा पास होशील तसा पास हो, आणि मुंबईला ये, आणि मुंबईला तुला नोकरी मिळेपर्यंत तू आमच्याकडे राहू शकतोस. अशा ह्याच्यातनं मग मी B.Com पास झाल्यानंतर आलो, आणि थोडा माझा प्रवास सांगतो मुंबईतला, आणि मग कामाच्या ह्याच्यात. तर मुंबईला आलो, आणि 3-1 महिन्यांनी मला अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन्स मागवले, ते मी केलं होता, आणि सेकंड क्लास असल्यामुळं माझी निवड झाली. ते अकाउंटंट जनरलचं ऑफिस बेलाड इस्टेटला होतं, आणि मग काय करायचं आता, जागा, कारण त्यांनी नोकरी मिळेपर्यंत सांगितलं होतं. तर चर्चगेटला B रोडवरती ईश्वर भवन म्हणून एक बिल्डिंग आहे, त्यामध्ये संघाचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक कार्यालय आहे, एकच खोली, आणि त्या एकच खोलीला टॉयलेट किंवा अन्य स्नानाची सोय किंवा बाथरूम असं काही नाही आहे. संघाचे लोक ज्यावेळेला बैठकीसाठी म्हणून येतात तेवढ्यापुरती ती. त्यामुळं मग तिथून जवळ चर्चगेटचं स्टेशन असल्यामुळं सकाळचे प्रातर्विधी चर्चगेट स्टेशनमध्ये जाऊन करायचे, आणि आंघोळीसाठी खाली गॅरेजेस असतात, त्या गॅरेजमध्ये, प्रत्येक गॅरेजमध्ये नळ असतो. तर तो आमच्या शेजारी ग्राउंड फ्लोअरवर ही इमारत होती, आम्ही होतो. गॅरेज थंड पाण्याने आंघोळ करायची, असा एक जीवनक्रम
त्यातनं मी नाव परीक्षा करायची ठरली आणि संध्याकाळचं कॉलेज यांचं गव्हर्नमेंट नाही गव्हर्नमेंट नाही सांगतो ना आपल्या ह्याच्यात आहे सिंधी लोकांचं कॉलेज आहे जैन कॉलेजच्या शेजारची नाही नाही केसी नाही मी सांगतो तुम्हाला नाही नाही खालसा चर्चगेटला जैन कॉलेज आहे त्याच्या शेजारी ओके हां लॉ कॉलेज होतं तर लॉ कॉलेज संध्याकाळचं घेतलं आणि मग पुण्याहून सायकल आणली आणि सायकल आणून बेला डिस्ट्रिक्टला ऑफिसला जायचं ऑफिसला गेल्यानंतर केसी कॉलेज केसी कॉलेजमध्ये साधारणतः 6:30 ते 8:30 अशा प्रकारचं क्लासेस चालायचे आणि तिथून मग जेवायला म्हणून विधानसभा पूर्वीची जी होती तिथे एक स्क्वेअर मिल कॅन्टीन म्हणून आणि तिथं 10 आण्याला राईस प्लेट मिळत असायचं तर तिथं जेवायला जायचं आणि मी उल्लेख केला संघाचा उल्लेख असा बोलताना बऱ्याच वेळेला येण्याची शक्यता आहे आणि मग तिथून जेवण झाल्यानंतर 9:15 आझाद मैदानावरती संघाची शाखा रात्रीची भरायची 9 ते 10 आणि ह्याला स्वयंसेवक कुठले तर हॉटेलमध्ये काम करणारी ती सगळी मुलं असतात. अच्छा. कारण संध्याकाळ रात्र झाली की तिकडं सगळं हॉटेलमध्ये सुद्धा काही फार कोणी नसतं. तर त्या शाखेचा मी मुख्य शिक्षक होतो. 50-55 अशी जेरी असायची. तर अशा प्रकारे दिनक्रम चालू असताना LLB पास झालो आणि LLB पास झाल्यानंतर इकडेही सरकारी नोकरीमध्ये चांगलं. पण त्या काळातच अधूनमधून संघाशी ज्यांचा संबंध आहे त्यांना नोकरी सरकारी नोकरीतून काढून टाकलं जातं. आणि मग माझी 4 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर मला वाटतं आपल्यावरती केला तरी अशी पाळी येऊ शकते म्हणून आपण आता खाजगी नोकरी करावी. खाजगी नोकरी करावी असा विचार करत असताना योगायोग कधी कधी कसे असतात तर पुणे युनिव्हर्सिटी आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज त्यांनी केलं. मग तिचं नाव रेकॉर्ड करायचं. तिथं असेल त्यावेळेला जसे असेल तसं पाठवायचे. तर तिथं मी नाव नोंदवलेलं आणि हे नाव तुम्ही जर ऐकलं असं मी सांगतोय ते NH अत्रेया म्हणून मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून एक फार प्रसिद्ध होऊन गेले. जवळजवळ 95-96 वयाचे होऊन 1-2-3 वर्षापूर्वी गेले. तर खिरा स्टील वर्क्स म्हणून स्टील फर्निचर बनवणारी कंपनी गोदरेजच्या नंतर ती दुसरी नंबर 2ची कंपनी होती. तर तिथं मला नोकरी मिळाली. त्यांचं हेड ऑफिस चौपाटीला खिरा भवन म्हणूनच होता आणि त्यांच्या 3 एकूण कंपन्या होत्या. स्टील फर्निचर बनवणारी खिरा स्टील वर्क्स, बस बॉडी ज्या डबल डेकर्स बनत असेल त्या तिथे बनत असेल. तर जयान अँड खिरा अँड कंपनी म्हणून बस बॉडी बिल्डर होते. आणि तिसरं खिरा ॲप्लायन्सेस म्हणून प्रेशर कुकर वगैरे असे बनवणारे. एकाच फॅमिलीचं असल्यामुळं बरेच कामं एकत्रच होत असत आणि त्यामुळं लागताना मला त्यांनी असिस्टंट अकाउंटंट म्हणून घेतलं. पण एक 4-5 वर्षामध्ये मी त्या तिन्ही कंपन्यांचा कंपनी सेक्रेटरी आणि चीफ अकाउंटंट असं झालं. चांगलं त्या काळाच्या दृष्टीने चांगलं पगार मिळत होता. हे सगळं चांगलं चालत असताना 1968 मध्ये
भारतीय जनसंघाचे त्यावेळेला जे अध्यक्ष नव्याने बनले होते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची रेल्वेमध्ये हत्या झाली. मुघल सराय म्हणून उत्तर प्रदेशातलं एक स्टेशन आहे आणि मग त्यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्याचा चार्ज घेतला आणि मग ते अधिवेशन अटल बिहारी वाजपेयींच्या अध्यक्षपदाचं अधिवेशन हे मुंबईत घ्यायचं ठरलं होतं. आणि मग मला आमच्या वरच्या खालच्या अनेकांनी सांगून बरं एक होता सोड नोकरी आणि पक्षाचा संघटन मंत्री हो मुंबईचा काम करण्यासाठी, आणि मलाही त्या कामाची आवड होती. त्यामुळं मी ती नोकरी सोडायची. ज्यावेळेला पत्नीशी याची चर्चा केली आणि चर्चा करायला आमच्या जनसंघातले वरिष्ठ आहेत ते आले होते. त्यांनी सांगितलं बाबा ते जर घरी हे स्वीकारतील तर मग त्यांच्या घरी वेळ जास्त मिळेल. आत्ता काय होतं, सकाळी 8:30ला गाडी पकडून चौपाटीपर्यंत जायचं आणि ते ऑफिस 6:30पर्यंत असायचं. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत 8, ते काय रात्री 8 ते 9, 9:30पर्यंत उपनगरातलं काम. त्याच्याऐवजी पूर्ण वेळ करायला लागले तर अधिक वेळ मिळेल घरी आणि त्यातला तुम्हालाही मिळेल. माझी पत्नी ही गिरगावात धारक म्हणून वकील, प्रसिद्ध वकील होते, म्हणजे छगला वगैरेच्या दर्जाचे. तर सावरकरांना ज्या वेळेला अटक झाल्यानंतर दिल्लीला कोर्टात केस चालायची, तर केससाठी जे रॉ मटेरियल असतं ते सगळं ते गोळा करून पाठवत असत. आणि त्यामुळं पत्नीलाही साधारणतः राजकारण कसं आहे काय आहे याची माहिती. म्हणजे माझी एकच अट आहे की मला तुम्ही नोकरीला परवानगी द्या. आणि मग ती BA होती, BA झाली महापालिकेच्या हायस्कूलमध्ये नोकरी करत होती. आणि असं जेव्हा असलेली नोकरी सोडून कोणी काम करायला येतो तर एक साधारणतः अंडरस्टँडिंग असं असतं की बाबा त्याला तिथं जे मिळतं ते इथं मिळालं. तर अशा प्रकारे 1969 ते 1977 8 वर्ष मी मुंबई जनसंघाचा संघटन मंत्री म्हणून काम करतो. त्या काळातच 75 ते 77 आणीबाणी आली आणि मग आणीबाणीमध्ये सत्याग्रह, लोकांच्या खाली जाऊन पकडणं वगैरे वगैरे, जे पकडले गेले त्यांची संख्या फार मोठी होती. आणि त्यांची मग सोय कशी, त्यांच्या कुटुंबाची सोय कशी, अशा सगळ्या ज्या गोष्टी करायला जातात. तर मग 1977 मध्ये आणीबाणी संपली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि त्या निवडणुका जाहीर केल्यानंतर त्यावेळेला सगळे जेलमध्ये गेलेले आहेत म्हणून विरोधी पक्षाची एकता झाली. जयप्रकाश नारायणांनी ते आंदोलन लीड केलेलं, एकता झाली होती आणि म्हणून जनता पक्ष बनला. मग जनता पक्षात काही संघटन मंत्री म्हणून वगैरे काही नाही. त्यामुळे मला आमच्या लोकांनी सांगितलं की बाबा आता विधानसभेची निवडणूक येणार आहे, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढा, असं अटलजींनी अडवाणीजींनी सांगितलं. आणि 1978 मध्ये मी विधानसभेची निवडणूक लढलो. मी 3 वेळेला ओळीने निवडून आलो आणि पहिल्या निवडणुकीत मला एकूण जे मतदान झालं त्यातनं 70% मतदान ते मला झालं आणि मी मुंबईत सगळ्यात जास्त मला मतं मिळाली. पण त्यातल्या 2 मतदान केंद्रावरती, एका मतदान केंद्रावरती फक्त 2च मतं होती.
आणि दुसऱ्यावरती फक्त 3च होते. मलाही आश्चर्य वाटलं, म्हणून एवढं सगळ्यांनी भरभरून टाकलेत मत आणि हे मतदारसंघ काय. 3-4 दिवसांनी तिथे जाऊन म्हणलं चौकशी करू. चौकशी केली तर 2चा जो होता ते कुष्ठपीडितांची वस्ती असते. कुष्ठपीडितांची वस्ती कशी असते तुम्हाला माहिती आहे. तर त्यांना मी विचारलं, त्याच्याबद्दल आत्ता जास्त सांगत नाही, पण हा एक तुम्हाला उत्तर प्रदेशच्या राजभवनात जाईपर्यंत सांगतो. मग काही विषय दुसरे वाटतील तसं आपण चर्चा करू शकतो. तर मग मी त्यांना विचारलं, बाकी सगळ्या लोकांनी मतं दिली, तुमच्या शेजाऱ्यांनी वगैरे, तर तुम्ही काय मला मतं दिली. तर एक जरा 60च्या आसपासच्या वयाचा होता, म्हणजे जरा बुजुर्ग ज्याला आपण म्हणतो. तो म्हणाला, हे तुम्ही म्हणताय खरं, पण तुम्ही पण इथं पहिल्यांदाच आले यात. मी पहिल्यांदाच निवडणूक लढली, मी ते गोरेगावात राहतो. भाऊ खरं आहे. तर मग काय, तो म्हणाला, आम्हाला सांगितलं तुमच्या विरोधकांनी की नाईक, राम नाईक हे पक्के संघवाले आणि ते तुम्हाला भीक मागून देणार नाही. भीक मागणं हा अपराध आहे, त्यामुळे ते तुम्हाला भीक मागू देणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही बेकायदेशीर दारू गाळता, तर ती दारू पण गाळायला मिळायची नाही, तुम्ही भुके मरा, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मला आम्ही मतं दिली की आम्ही मुंबईतले आहोत, पण मुंबई महापालिकेचं पाणी आम्हाला मिळत नाही. तिथं सगळं मचूळ पाणी, विहिरी जरी खोदल्या तरी पाणी मचूळ. म्हणजे परिस्थिती सांगत असताना त्यांनी सांगितलं ती खरी होती की आमच्या इथल्या पोरांना लग्नाला पोरी मिळत नाही, कारण इथं पाण्याचा त्रास इतका आहे की दिवसभर पाणीच भरावं लागतं, अशा प्रकारचं करावं लागतं. म्हणून कसं करायचं, काय करायचं. तर हे 2 विधानसभाचं झालं. विधानसभेत काय केलं थोडंसं यांनी सांगितलं. माझे विषय येतात त्यावर मी आणखीन थोडं सांगतो, पण मला उत्तर प्रदेशच्या राजभवनात घेऊन जायचं अगोदर. असं 3 निवडणुका मी लढवल्या आणि एक चांगलं काम करणारा अशा प्रकारचं सगळी मतदारसंघामध्ये, सभागृहामध्ये जसं खंडीकरांनी सांगितलं तर खासदार सांगितलं. आणि मग असं झालं की 1989 साली लोकसभेची निवडणूक. लोकसभेच्या निवडणूक येण्याच्या अगोदर जनता पक्षामध्ये एका मुद्द्यावरती भांडणं सुरू होती. ती भांडणं अशी होती की समाजवादी मुदुलिमय, राजनारायण ज्यांनी इंदिरा गांधींना हरवलं होते, अशा काही लोकांनी असा मुद्दा काढला होता की जनता पक्षाचा जो सभासद असेल तो आणखीन दुसऱ्या कुठल्या संघटनेचा सभासद असता उपयोगी नाही. आणि त्यामुळं तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवता उपयोगी नाही. आता हे इतकं भयंकर होतं की आणीबाणी देशभर सगळीकडे जास्त लढले, तर जनसंघाचे लोक, संघाचे लोक लढले होते. आणि मग शंकर त्यावेळेला जे अध्यक्ष होते जनता पक्षाचे, ते म्हणाले, बाबा तुम्ही विचार करा याचा, तर आता काय करायचं पुढे करण्यासाठी. देशभरातल्या 200-250 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी बोलावलं. त्यामुळे राजीनामा दिला पाहिजे आणि मग ह्यातून करूया. कळवायची जबाबदारी अटलजींच्या वरती देण्यात आली. अटलजींनी त्यांना सांगितलं की आम्ही संघाचे आहोत, आमचा जन्म
तिथपासूनचं आहे आणि ती आम्हाला मातेवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आम्हाला मातेवत आहे. आणि तुमची ओळख तर 2 वर्षाची, त्यामुळं आम्हाला हे काही मान्य नाही. आम्ही वेगळं संघटन स्थापन करू. आणि म्हणून 1980 साली त्या ह्याच्यात वेगळं संघटन स्थापायचं ठरलं. आणि त्याचं पहिलं अधिवेशन 1980 मुंबईचं. मी त्यावेळेला मुंबईचा अध्यक्ष, संघटनेच्या ह्याच्यात मी मुंबईचा 3 वेळेला अध्यक्ष होतो. मग लोकसभेची निवडणुकीमध्ये हा जो प्रकार झाला तोच प्रकार लोकसभेत झाला. संघाचे लोक नको आहेत वगैरे वगैरे. तिकडनं काय शेतकऱ्यांचे नेते कोणते, नाही पोलीस आपले चरण सिंग, त्या सगळ्या लोकांनी हे लावून मग हे 2 पक्ष झाले. आणि मग हा मुद्दा आणला. त्यामुळे सरकार पडलं. सरकार पडल्यानंतर पुन्हा निवडणूक. तर 1989 म्हणजे खास मी काही फारसा तसा सांगत नाही. 1989 मध्ये असं झालं की लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये VP सिंग हे पंतप्रधान व्हायचे आणि म्हणून त्यांना सगळ्यांनी मदत करायची अशा पद्धतीने सगळं ठरलं. तर त्यामुळं मुंबईची ज्या वेळेला उमेदवार ठरायचा प्रसंग आला त्यावेळेला असं झालं की समाजवादी पक्षाने जनता पक्ष तोडला. हे होतं त्यात मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस हेही होते. त्यामुळं मृणाल गोरेनी मग त्यांना पक्षातनं ते बाजूला झाले. पण त्यानंतर मृणाल गोरेनी एक समाजवादी मंच म्हणून स्थापन केला. मी गोरेगावला राहतो, मृणाल गोरे गोरेगावलाच राहतो. मी पूर्वेला आणि त्या पश्चिमेला. त्यामुळे 1989 मध्ये निवडणूक लोकसभेची ज्या वेळेला आली त्यावेळेला मी उभं राहिलं पाहिजे असं आमच्यातल्या लोकांचं म्हणणं होतं. आणि या मंचातर्फे मृणाल गोरे उभे राहणार होते. आमच्या पक्षनेत्यांनी दुसरे एक उमेदवार मुकुंद नायकचे कोण शरदराव नाही मुकुंदराव बरोबर सामाजिक ह्याच्यात चांगलं काम करणार शहा विरेन मला पटकन नाव ऐकलं. विरेन शाह हे बजाज वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत त्यातले भागीदार असलेले. आणि ते मुकुंद नायर वर्क्स म्हणून पुण्याला एक मोठी फॅक्टरी होती त्यांची. त्यांचं भाजपने उमेदवारी ठरवली. वर्तमानपत्रात आलं पण त्यांना थोडं भीती वाटायला लागली की बा आपला पराभव झाला तर. कारण मृणाल गोरेंचं नावही लढाकू अशा प्रकारचं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की मी काही लढत नाही, माफी तुम्ही नाव दिल्यानंतर मी असं करतो वगैरे. हो आता पक्षाची तर लाज राखली पाहिजे म्हणून मला अटलजी अडवाणीजी म्हणून रांगो हे आप चुनाव लढवलं. त्यामुळं 1989 मध्ये मी लोकसभेचा पहिल्यांदा आणि त्यामध्ये मृणाल गोरेंना मी 1,10,000 मतांचा लीड घेऊन त्यांचा पराभव केला. आणि मग तसं सलग 5 वेळेला मी लोकसभेसाठी उत्तर मुंबईतून निवडून आलो. त्यातली पहिली 3 वर्ष
आम्ही विरोधी पक्षात होतो आणि नंतरची 2 अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान झाले तो काळ आहे. मग मंत्री असताना काय केलं वगैरे आपण दुसऱ्या दिवशी तसं बघू. मी 5 वेळेला निवडणूक जिंकली, पण गोविंदांनी मला हरवलं आणि सगळ्यांना इतकं वाईट वाटलं. विशेषतः गोविंदांनी काहीच काम केलं नाही, लोकसभेतही गेला नाही वगैरे. इतके लोकांना काय हे असं आम्ही केलं वगैरे असं याच्यातून. पण मी म्हटलं मी आता निवडणूक लढवणार नाही, पण जो कोणी उमेदवार येईल त्याचा मी इलेक्शन एजंट. असं म्हणजे आता मी किती निवडणुका लढवायच्या यात मी 1 वर्ष अगोदर पक्षाला सांगितलं बुवा मी आता काही निवडणूक लढणार नाही, पण जो उमेदवार ठरेल त्याचं मी इलेक्शन एजंट म्हणून काम करेन. तर याप्रमाणे गोपाळ शेट्टी हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं सिलेक्शन झालं आणि मी त्यांचा इलेक्शन एजंट. आता गोपाळ शेट्टींच्या संबंधी काम करत असताना कार्यकर्ते किंवा लोकांच्या बद्दल सुद्धा कशी भावना असावी हे SSC-पणे शिकलेले नाही. पण एक छोटंसं वर्कशॉप चालवायचं आणि एकदा झोपडपट्टीत राहणार आणि एकदा मी आमदार असताना मला भेटायला आलं की आमच्याकडे हे होत नाही ते होत नाही, बसा जरा नीट समजावून सांग. बसून आम्ही किती वेळ बसायचं, ओळीने घेऊ आणि मग तुमच्याशी. मग ते बसले थांबले आणि मग तिथनं गोपाळ शेट्टींचा माझा परिचय झाला. मग पहिल्यांदा त्याला मी त्या झोपडपट्टीतून महापालिकेसाठी उभं केलं, नंतर आमदारकीसाठी उभं केलं. तेही 3दा आमदार म्हणून निवडून आले होते आणि नंतर मग मला शेवटच्या निवडणुकीत जी मी जिंकली होती त्यात संबंध महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मत होतं, सगळ्यात जास्त. आणि तर गोपाळ शेट्टींचं मी निवडणूक हे झाल्यामुळं आणि गोपाळ शेट्टींनी खूप काम केलं. आणि मी आता तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं की बाबा जास्त शिकलेले नाही आहेत, धडाक्याने काम करणारा असं नाही. तर दोन्ही टर्म्सला त्यांनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मत मिळवलं. असं माझं झालं. मी 2004 साली निवडणूक ठरलो. त्यापासून ते 2014 मी राज्यपाल म्हणून गेलो. तर त्या 10 वर्षामध्ये काय आहे, 10 वर्षातल्या ह्याच्यात पहिली 3 वर्ष 2004 ते 2007 मी भारतीय जनता पार्टीचा ऑल इंडियाचा अनुशासन समिती असं त्याचा अध्यक्ष म्हणून मला काम दिलं. त्यानंतर पुढच्या 3 वर्षात 10 ते 13 आमचे त्यावेळेला आमदार आणि खासदार बऱ्याच राज्यात खूप निवडून आले होते. यांचं प्रशिक्षण करण्याचं काम, कसं काम करावं, काय करावं, त्याच्यासाठी आमचं प्रशिक्षण प्रकोष्ठ आहे. रघु मार्गी तुम्ही नाव ऐकलेलं असेल, तर ती त्यातूनच निर्माण झालेली आहे. साठेसाहेब पण येऊन गेले आमच्या. अच्छा, बरं. आणि त्यानंतर 10 झालं आणि 10 ते 13 एक गुड गव्हर्नन्स सेल पण नव्हतं. ज्या राज्यात मंत्रिपद आहे तर ते मंत्री कसं वागावं, त्यांनी काय वागावं, त्यांच्याकडे नीट सांगून समजून सिस्टीम कशी असावी त्या सेल साहेबांनी प्रभू. आणि मग 2014 आले आणि त्यामुळं इकडे मोदी पंतप्रधान बनले आणि माझी निवडणूक उत्तर प्रदेशचा राज्यपाल झाले. उत्तर प्रदेशचा राज्यपाल मी गेलो म्हणजे संघवाला वगैरे गेलो. तर तिथं त्यावेळेला समाजवादी पक्षाचं सरकार आणि अखिलेश यादव हे मुख्यमंत्री. त्यामुळे लोकांना सुद्धा वाटत होतं की बाबा हे कसं जमायचं यांचं.
दोघंही जरा जास्त काम करणारे आहे. आणि त्यातनं काम करत करत कधी चुकले कधी बरोबर झाले. तर मी ज्या वेळेला 5 वर्ष झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर काय दिलं काय नाही. किती कमी केला? बरं. काय दिलंस तू? 20 वर कर. 20 वर कर. 20 वर कर. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो असा राज्यपाल झाला नाही यातला. आणि ज्यांनी राजभवनाचं लोकभवन बनवलं आणि वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर मी इथं आलो. असा एक, आता तुम्हाला यातनं काही विचारायचं जर असेल तर, नाहीतर मी 2 गोष्टी सांगू शकतो. पहिल्यांदा एक म्हणजे लोकसभेत काम करत असताना ज्याचा उल्लेख काही 2 घटनांचा केला आहे. तर विरोधी पक्षात असताना काय केलं लोकसभेत आणि सरकारमध्ये असताना काय केलं तुलना करायला बरं पडतं. लोकसभेत आणि कुठल्याही सभागृहामध्ये पद्धत अशी असते की तुम्ही जे बोलता ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी टाईप केलेलं आहे, तर काही करेक्शन करायचं असलं तर करेक्शन्स करायच्या आणि ते सही करून परत पाठवायचं. मी शपथ घेतली आणि मी संस्कृतमध्ये शपथ, आणि संस्कृतमधनं शपथ घेतली, पण त्याचं माझं नाव आलं राम नायक, उत्तर बंबई. तर मी नायकचं नाईक केलं, बंबईचं मुंबई केलं आणि मी अध्यक्षांच्याकडे म्हणजे 4 शब्दात म्हणलं 2 शब्द इथे चुकीचे दिसतात. म्हणजे माझं आडनाव नाईक आहे, नायक नाही आहे. हाँ ये हम करेक्ट कर सकते हैं. आणि म्हणले गाँव का शहर का नाम, मेरे शहर का नाम मुंबई है, तो मैं भी बम्बई कहता हूँ और भी पक्के कोई लोग बॉम्बे कहते हैं, तो उसमें क्या तकलीफ है? तकलीफ है क्योंकि मेरे गाँव का नाम आप बराबर उच्चार नहीं कर रहे हैं. आणि मी एक त्यांना सोपं प्रॉब्लेम सांगितला. म्हणलं व्याकरणात शिकवतात की विशेष नामाचं भाषांतर होत नाही. आणि त्या पॉइंटवरती मी जिंकलो आणि ते पूर्ण व्हायला 5 वर्ष लागली. 5 वर्ष. पण त्या याच्यावरती बंबईचं मुंबई झालं, बाकीच्या जे पाठपुरावाच्या लागतात ते दिलं. पण नाही, मुख्य मुद्दा हा व्याकरण असा मी घेतला. आणि त्यातनं हे ते झाल्यानंतर बंगलोरचं बंगळुरू झालं, मद्रासचं चेन्नई झालं, त्रिवेंद्रमचं तिरुवनंतपुरम झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं. असंही झालं. मी ज्यावेळेला राज्यपाल होतो त्यावेळेस आम्ही इलाहाबादचं प्रयागराज केलं आणि फैजाबादचं अयोध्या केलं. हा एक भाग. दुसरं असं की आता हे एक झालं, अगदी संक्षिप्त सांगायचा प्रयत्न करतो. दुसरं ज्याच्याबद्दल उल्लेख केला जनगणमन आणि वंदे मातरम. लोकसभेत 2 सदस्यांनी प्रश्न विचारला होता आणि ते भाजपचे नव्हते. काय ही गोष्ट खरी आहे काय? काही शाळांमध्ये जनगणमन गायलं जात नाही. केरळच्या बद्दलचा प्रश्न होता. आणि हे खरं असल्यास सरकार त्याबद्दल काय करत आहे? त्याला अगोदर उत्तर येतं, प्रश्नोत्तराचा तास संपण्यापूर्वी आम्हाला उत्तर येतं आणि मग त्याच्या आधाराने ते अर्धा तास चर्चा म्हणून याचं ते उपस्थित करतात.
तर उत्तर त्याचं आलं होतं, होय हे खरं आहे. कारण उदासीनता, त्यामुळं असं झालेलं असणार. आता सरकार काय करणार आहे, तर मग सरकार आता सगळ्या शाळांना राज्याच्या मार्फत परिपत्रक पाठवेल की हे म्हटलं होतं. हे वाचल्यावर मलाही जरा संताप आला आणि म्हणून ते अर्ध्या तास चर्चा दिली. आणि त्या अर्धा तास चर्चेमध्ये मी मांडणी ही केली की आपण त्या शाळेतल्या पोरांना जनगणमन आणि वंदे मातरमचं महत्त्व शिकवतो आणि आपण तर इथं कुठं घातलंय. त्यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काय गायला जात नव्हते. आणि मग त्याच वेळेला प्रश्नोत्तराचा तास टी व्हीवरती दाखवायला सुरुवात झाली. मी म्हटलं वा आपण इथं उभं राहून जर गायलो तर टी व्हीवरती लोक सगळे बघतील आणि यद शास्त्र काय संस्कृतचे हे आहे, यद यद आचरती श्रेष्ठा तदैव आचरती जना, अशा प्रकारचं म्हणून तिथं आपण केलं तर लोक सगळं करतील तसं. त्यावेळेला अर्जुन सिंग म्हणून पार्लमेंट शिक्षण खात्याचे मंत्री होते, खूप हुशार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री वगैरे असलेले. अडवाणी वगैरे आले होते. अडवाणींनी घटना समितीची कोटेशन सांगितलं की त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला होता की आता राष्ट्रगीत कोणतं करायचं. त्यावेळेला बहुसंख्य लोकांनी, त्यावेळेला काही जनसंघ नव्हता, हिंदू सभा पण नव्हती, पण बहुसंख्य लोकांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हावं असं सुचवलं होतं. फक्त नेहरूंना जनगणमन हवं. नेहरूंना होतं, नेहरूंनी सांगितलं की रवींद्रनाथांचं हे गीत आहे तिकडं असं होऊन. पण हे जे अध्यक्ष होते, राष्ट्राध्यक्ष, त्यांनी मग शेवटी मध्ये काहीतरी काढायचं तर म्हणजे हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याच्या अगोदर हे जे मंत्र्याचं नाव सांगितलं त्यांचा एक मुद्दा सांगायचा राहिला. तर ते म्हणाले की अध्यक्ष महाराज ही कल्पना चांगली आहे म्हणण्याच्या दृष्टीने, अध्यक्ष महाराज सभागृहात काय करायचं हे तुम्ही ठरवायचं असतं, तर सरकारने काय करायचं. मग अडवाणींनी हे असं सगळी चर्चा होऊन अडवाणींनी त्यावेळीची डिबेटच आणलं. आणि त्यावेळेला त्या अध्यक्षाने राजेंद्र प्रसाद त्यावेळेला अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं वा पंतप्रधानांना हे वाटतं तर पण पंतप्रधान म्हणतात तसं करूया, पण वंदे मातरमला तेवढंच आपण महत्त्व देऊ असं त्यांनी केलं. आणि त्या अडवाणींनी वाचून टाकलं. आणि मग त्यामुळं त्यांनी अध्यक्षांच्या पदरात हे टाकलं. अध्यक्षांनी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना बोलावलं आणि याचं काय करायचं काय सांगितलं. आणि मग त्यात निर्णय झाला की दर सत्र सुरू होतं त्यावेळेला वंदे मातरमनी सुरू करावं आणि संपेल त्यावेळेला जनगणमन. योगायोगानं त्या सभेला बैठकीला मुस्लिम लीगचे आपले मुंबईतून निवडून गेलेले बनातवाला ते हजर नव्हते. त्यांनी हे केलं, मी हजर नव्हतो त्यावेळेला निर्णय घेतला. मग काही मध्यस्थ करायची म्हणून मग शिवराज पाटील अध्यक्ष होते, त्यांनी असा निर्णय केला की आपण जनगणमन पहिल्यांदा म्हणू आणि वंदे मातरम शेवटी म्हणू. अशा प्रकारे दोन्हीच. पण 1950 साली आपण घेतली, म्हणजे घटना आपली मंजूर झाली आणि 1992 मध्ये हा निर्णय झाला.
असे एक 2 मी महत्त्वाचे सांगितले. असे आणखीन एक सभागृहामध्ये एक पद्धत असते की जसं सरकार बिल आणतं तसं तुम्ही सुद्धा बिल आणू शकता आणि त्या बिलावर शुक्रवारी अर्धा दिवस चर्चा असते. पण ते बिल जे तुम्ही द्याल बनवून त्या लॉटमध्ये आलं पाहिजे. ज्यांच्या लॉटमध्ये येतं ते हे करतात. तसं मी एक बिल दिलं होतं की प्रमोशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग, आणि त्यामुळं अँड प्रोहिबिशन फॉर बेबी फूड ॲडव्हर्टिजमेंट्स. कारण एक समाजात असं चाललेलं ठिकाणी डॉक्टर्सना वगैरे लागत वाटायला सुरू शिकलेल्या महिलाच ब्रेस्ट फिडिंग करत नाही. आणि म्हणून मी हे बिल दिलं. त्याच्यावरती मग चर्चा झाली. आरोग्यदृष्ट्या तर ते अत्यावश्यक आहे ते युनोनं पण म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याला उत्तर द्यायला आत्ता ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, तर त्यावेळेला काँग्रेसमध्ये होता. त्यांनी उत्तर दिलं, राम जी आप बोलते हैं वो सही है, वो हम करेंगे. आणि त्यामुळं असं त्या बिलाला त्यांनी मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर सरकारच्या वतीनं ते बिल प्रेझेंट करावं लागतं आणि मग ते कायद्यात रूपांतर. तर असं ब्रेस्ट फिडिंग संबंधी मी जे बिल दिलं होतं सहसा आणि आत्तापर्यंत लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबरचं सरकारने मान्य केलेलं हे एकमेव बिल आहे. खासदार निधी. खासदार निधी महाराष्ट्रात आमदार निधी सुरू झाला होता. म्हणून मी खासदार निधी सुरू व्हावा लोकसभेत म्हणजे खासदार संसदेसाठी असा ठराव मांडला होता. 100 खासदारांच्या सह्या वगैरे घेऊन मेमोरॅन्डम दिला होता. आणि त्याच्यावरती प्रश्नोत्तर वगैरे अधूनमधून होत असेल. त्यावेळेला अर्थमंत्री होते, नंतर पंतप्रधान झालेले मनमोहन सिंग. तर त्यावेळेला मनमोहन सिंग यांनी सांगितलं दिस इज इम्पॅक्टेबल, सो वी कॅन डू दॅट. सगळ्या 100 लोकांनी सह्या केल्या तर म्हणजे सरकारी पार्टीतल्या लोकांनी सह्या केल्या. मग जरा हे बरोबर नाही वगैरे असं झाल्यानंतर जोशी म्हणून पुण्याचे खासदार होते, तोही असं त्याच्यात वाकफ काढून आप इतना तो कहो ना कि हम इसका विचार करें. तो त्यांनी सांगितलं वी कन्सिडर. आणि शिवराज पाटील स्पीकर होता. त्यांनी सांगितलं नो फर्दर डिस्कशन इज रिक्वायर्ड बिकॉज ही हॅड सेड द गव्हर्नमेंट विल कन्सिडर. आणि मग शेवटी 1993 खासदार निधी हा मंजूर झाला. पहिल्यांदा 1 कोटी दर वर्षाला. मी ज्या वेळेला मंत्री होतो त्या खात्याचा त्यावेळेला मी 2 कोटी केले आणि आता 5 कोटी चालू. असे हे 4 घेऊन आणले तर फायदा झाला की मी विसरून चालू होतो. पेट्रोलियम मंत्री म्हणून मी केलेल्या कामाबद्दल खूपच वाहवा अशी झालेली आहे. तर पेट्रोलियममध्ये परिस्थिती काय आहे किंवा त्यावेळेला काय होती, तर 70% आपल्याला कच्चं तेल आयात करायला लागतं. आणि त्यामुळे कोट्यावधी फॉरेन एक्सचेंज आपल्याकडनं जात असे. आणि मग त्याचा पर्याय काय, तर पर्याय समुद्रात जसं मुंबईच्या बाजूला जे आहे तसं
मद्रास, चेन्नई त्या बाजूला असे ब्लॉक्स तिथे निघू शकतं असं होतं आणि निघालंही तिथे असं देण्याचं वगैरे हे सुरू होतं. तर ते मोठ्या प्रमाणावरती मी केलं आणि म्हणून खूप ते निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि आपण का परदेशी जाऊन करायचं नाही, ते परदेशी आपल्याकडे येऊन करतात आणि आपण का करायचं नाही. तर त्यामध्ये रशियामध्ये एक मोठं असं ऑइल फील्ड निघालेलं होतं. त्यामध्ये 30% जास्त कुणालाही दिलं जात नाही. आणि मग 30% अमेरिका, 30% जपान, भारत 20% आणि रशिया 20%, ज्या राज्याचं असेल ते. त्याच्यासाठी 8,000 कोटीची गुंतवणूक झाली. भारताची देशाच्या बाहेरची ही सगळ्यात मोठी गुंतवणूक होती. आता नाही लागलं तर काय कॅबिनेटमध्ये चर्चा होताना आपण एवढं 8,000 कोटीचं हे घेतो, नाही लागलं तर काय. अटलजी बोलो रामभाऊ, कॅबिनेट मीटिंग ते इतके सहजपणे चालवायचे. मी सांगितलं की हे देशही करताय आणि त्याचप्रमाणे आपल्याही हायड्रोलिक इंजिनियर्सनी सगळं तपासलेलं आहे आणि म्हणून हे केलं पाहिजे. तो ऐसा है तो रिस्क लेना पड़ता है. कैबिनेट में सांगितलं ऐसे मामलों में चलो हम रिस्क लेंगे. 8,000 कोटी तर झाल्यानंतर अजूनही तिथून ऑइल घेत आहे. हा एक फार मोठा असं काम करतो. दुसरं सुदान म्हणून एक देश आहे, तिथेही ऑइल हे जास्त प्रमाणात आणि तिथेही अशा ऑइल फील्ड्स किंवा कुणी ऑइलचं सुरू केलं असेल तर ते विकायला करतात 50%, 40% असं अशा पद्धतीनं करतात. तर त्यांनी सुदाननी 3,200 कोटी रुपयाचं भारताची कॉन्ट्रीब्युशन असं ते होतं. 4 वर्षामध्ये ती रक्कम वसूल. तर हे एक महत्त्वाचं काम. दुसरं CNG गॅस आपल्याला मुंबईला मुंबई आणि दिल्ली पहिल्यांदा सुरुवात केली. आणि CNG तुम्ही लिहून घेताय तर मी सांगतो, थोडे आकडे लिहून घ्या. सध्या CNG मुळे मुंबई प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये 3,09,000 ऑटो रिक्षा, 4,80,000 खाजगी गाड्या, 70,000 टॅक्सी आणि 32,000 बस, ट्रक, टेम्पो वगैरे. याच्यापेक्षा हा एक भाग. आणि त्यामुळं प्रदूषण रोखण्यात यश मिळालं. ते जर झालं नसतं तर आपण कल्पना करू शकतो की काय झालं असतं म्हणजे. दुसरं असं की पाईप गॅस आणला आणि तिकडनं कसा गॅस येईल, इम्पोर्ट कसा होईल आणि मग ते आपण काय उपयोग करू शकू वगैरे वगैरे असे ऑब्जेक्शन्स घेणारे करायचं. आणि करायचं म्हणल्यानंतर अटलजीचं पाठवलं. आणि आपल्यापैकी कुणाच्या घरात गॅस पाईप नाही आहे तेवढं सांगा. सगळ्यांच्या घरात आहे. आणि सध्या मुंबईत 23,72,000 कुटुंबांच्याकडे गॅस आहे. कल्पना करा, एक डिलिव्हरी लवकर नाही झाली तर काय करायचं रे बाबा, आला सिलेंडर तो कसा उघडायचा, तुम्हाला एक दिवस तरी लवकर द्यायला काय होतं घरी वगैरे वगैरे. असं सगळ्यातनं एखाद्या वेळेला पाणी येणार नाही
वरती टाकी चढवलं नसेल तर, पण गॅस हा. असं कधी बंद पडला आहे असं होत नाही. तर हे एक फार मोठं काम मुंबईमध्ये आता बाकीच्या ह्याच्यातही चाललेलं आहे. पण तुम्ही कल्पना करा ना, 23,72,000 लोकांनी. आणि त्याचा दुसरा फायदा असा की त्यामुळं जिथं हे पण सिलेंडर पण जात नाही अशा ठिकाणी द्यायला सुरुवात झाली. म्हणजे मी ज्यावेळेला पेट्रोलियम मंत्री झालो त्यावेळेला 1,10,000 वेटिंग लिस्ट होती सबंध देशात. आणि मग 2-2 वर्ष 3-3 वर्ष लागायची. ती सगळी वेटिंग लिस्ट समाप्त करून मी 4 कोटी नवी दिली. त्यामुळं त्याच्यामुळे चोरी आहे हे आहे वगैरे काही भानगड राहिली नाही. तर हे एक मंत्री म्हणून केलेल्या कामामध्ये. आणि इथेनॉल म्हणून ऊसाच्या मळीपासून ते केलं जातं. ते केल्यानंतर त्यातनं दावणी केली जाते, औषधाचं हे केलं जातं वगैरे. पण जर शेतकऱ्यांनी त्याऐवजी आपला ऊस, सोसायटी आहेत, जर असा काढला आणि त्यातनं इथेनॉल निर्माण केलं तर ब्राझील या देशामध्ये जवळजवळ 30% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं. म्हणजे स्वदेशी. आणि त्यामुळं तसं आपल्या इथेही स्वदेशीला प्रोत्साहन आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना मळी ही अशीच फेकली जायची. त्याच्याऐवजी त्यांना हे उत्पन्न मिळतं आहे. हे 5% संबंध देशात करायचं पहिल्या स्टेजला आणि दुसऱ्या स्टेजला 10% करायचं असा आमचा निर्णय होता. 2004ला सरकार गेल्यानंतर आता हा राजकारणातला विषय आहे. राजकारणातली माहिती या दृष्टीने कृषी मंत्री होते शरद पवार, पेट्रोलियम मंत्री होते मुरली देवरा, आणि आर्थिक तज्ज्ञ होते पंतप्रधान. यांच्याकडं इथल्या लोकांची मी शिष्टमंडळ घेऊन गेलो. तरी काही झालं नाही. आता मोदी आल्यानंतर पुन्हा इथेनॉलला सुरुवात झालेली आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांना एक फायदा होतो. अटलींचा माझ्यावरती विश्वास किती होता, थोडं मी होणारच ना. पण साहेब सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय. तुम्ही आता जे इथेनॉलवर बोलला ते आता काही दिवसांपूर्वीच गडकरी साहेब हे सांगतायत की पेट्रोलचे दर हे साधारणपणे 15 रुपयापर्यंत येतील. त्याचं कारण आहे की इथेनॉलच आपण इंधन म्हणून वापरायचं असा जो आता आपला प्रयत्न आहे. तर हे प्रॅक्टिकल आपण याच्यात बोलूया किंवा व्यवहार्य आणि शक्यता किती. असं आहे की इथेनॉल हे फक्त ऊसापासूनच बनवलं जातं असं नाही. तर मक्यापासून हां अन्य याच्यातून बनवलं जातं. आणि हा जितकं आपण करू तितकं कमी असं त्याचं हे आहे. आणि त्यांचा तो विषय असल्यामुळे वाहनांना लागणारं पेट्रोल डिझेल कसं कमी करायचं त्यामुळे त्यात त्यांचाही भाग मोठा असतो. अटलींच्या विश्वासाचं तर माझ्याकडे एक शिष्टमंडळ आहे. मळीपासून फॉरिन दारू बनवली जाते. म्हणजे आपल्याकडे जे चांगल्या ठिकाणी जिथं ती विकली जाते ती मळीपासून विकली जाते. आणि त्यातला सगळ्यात मोठा कारखाना कोणते परदेशी गेलेले आहेत, विजय मल्ल्या. विजय मल्ल्या. शरद पवारांनी मला सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे एक शिष्टमंडळ पाठवायचं. मग काय नाही म्हणायचे विजय मल्ल्या आणि ह्या विषयातले लोक आहेत त्यांना भेटायचं पाठवा. त्यांच्याशी चर्चा करा. मग आम्हाला आमचं रॉ मटेरियल जे आहे
ते महाग पडायला लागले, मिळत नाही. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे आमची जी योजना आहे ती नीट चालली आहे असं म्हणलं आणि मी त्यांना म्हटलं की आम्ही ह्यासाठीच सुरू करतो की शेतकऱ्याच्या ह्यातून जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि मग अगदी काही यात कॅबिनेटचा निर्णय झाला, त्यांनी काही यात होऊ शकत. मग ते गेले पंतप्रधानांच्याकडे. पंतप्रधानांच्याकडे ओळख किंवा काय काम आहे वगैरे अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, पण पेट्रोलियम मंत्र्याला भेटलात का? भेटलो, पण त्यांना काय आमचं म्हणणं पटलं. रामभाऊ का जो कहना है उसके आगे जाना मेरे लिए जरा मुश्किल होता है, असं ह्या शब्दात त्यांनी सांगितलं. मजेत गमतीत त्यांची कामाची स्टाईल ती होती. हे मी पेट्रोलमधनं 4 गोष्टी सांगितल्या. अशा रेल्वेमध्ये सांगतो आणि मग तुम्ही आता विचाराल ते प्रश्नांना. रेल्वेमध्ये मी रेल्वे प्रवासी संघ, गोरेगाव रेल्वे प्रवासी संघ 1964 साली स्थापन झाला आणि गोरेगावच्या प्रश्नांच्या आणि त्या निमित्तानं येथील त्या रेल्वे प्रश्नांचं समस्या सोडवणं वगैरे आम्ही करतो. मग याच्या संबंधी पार्लमेंटला एक द्यायचं असतं त्यामधून. पण मी असं करत करत ज्यावेळेला मी पहिल्यांदा निवडणुकी जिंकून आलो आणि जी पंतप्रधान झाली त्यावेळेला मला खातं फुकलं जाईल, दिलं जाईल यासंबंधी एक स्वाभाविक चर्चा होती आणि सगळ्यांना वाटत होतं की मला रेल्वे दिली जाईल, पण मला रेल्वे मिळालं नाही. तर दिल्लीने मला बोलावलं की आप तो इतने अच्छा मत प्राप्त करके यहाँ आए हैं, लेकिन आपको कैबिनेट मंत्री पद नहीं दे सकते. मैंने कहा कि मैंने कहाँ मांगा था, आपको जो उचित लगता है वो दीजिए. काम करना मेरा काम है, मैं काम तो करता ही रहूँगा. अच्छा याच्यातनं मैंने ऐसा नहीं है, आपको हम राज्य मंत्री और आप राज्य मंत्री के नाते काम. इसमें मुंबई का जो सवाल है वो मुंबई के लिए है. हम कैबिनेट मंत्री को बताएंगे कि जो राम नहीं कहेंगे वो करना है. त्यावेळेला बिहारचे जे आपले मुख्यमंत्री होते आता नितीश कुमार हे त्यावेळेला रेल्वे मंत्री होते आणि मी राज्यमंत्री. त्यावेळेला माझ्याकडे मला 4 खात्याचं राज्यमंत्री केलं होतं आणि त्याचा एक रेफरन्सही मी तुम्हाला सांगतो. एक तो रेल्वेचं मी तुम्हाला सांगितलं की रेल्वेचं मला राज्यमंत्री केलं. नंतर दुसरं गृह खात्याचं मला राज्यमंत्री केलं आणि तिसरं म्हणजे पंतप्रधानांचीकडे जे असतात खाती त्यातलं प्लॅनिंग अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या खात्याचा राज्यमंत्री म्हणतो आणि शिवाय पार्लमेंटरी कामाचाही मी राज्यमंत्री. त्यामुळं एकाच वेळेला 4 अशा प्रकारची खाती हे जरा विशेषच असं मानलं जातं. पण ह्या रेल्वेत योगायोग कसा असतो तो आहे की नितीश कुमारला ते दिलं गेलं. 3-4 महिन्यांनी पंजाबमध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. तर लोकांनी सांगितलं पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. मग मला स्वतंत्र प्रभार केलं रेल्वेचा. त्यामुळं मी असं आणि त्या ह्याच्यात मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन ही माझ्या कारकिर्दीत स्थापन झाली आणि आता 80 लाख प्रवासी एवढी संख्या असून सुद्धा त्या मानाने त्यावेळेला जी सुरुवात केली
सुधारण्याची वेगवेगळे सुधारण्याची किती सुरुवात, त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पश्चिम रेल्वेचं कार्यक्षेत्र चर्चगेट ते विरार, आता त्याच्या पुढेही लोक राहायला गेलेले आहेत. त्यामुळे मी पुढे डहाणूपर्यंत गेलो. चर्चगेट ते विरार हे 60 किलोमीटर आहे आणि चर्चगेट ते डहाणू 124 किलोमीटर आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. एवढं सगळं रेल्वेच्या ह्याच्यात आणलं म्हणून ही जे वाढती हे तर आपण ॲकोमोडेट करू शकतो. अशा अनेक प्रकारचे गोष्टी त्यातनं झाल्या. तर ते एक महत्त्वाचं. आणि तुमच्याकडे त्या ऑफिसमध्ये एअर कंडिशनमध्ये सिगरेट वगैरे मीटिंगमध्ये ओढायचे नसते का? कोणी ओढत नाही. नियमामुळे नाही, कोणी ओढत नाही. नियमच आहे, म्हणजे ओढू पण शकत नाही. जसा तुम्ही केलात ते सांगितलं. रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनवरती सिगारेट आणि बिडी विकायची नाही आणि ओढायची पण नाही. आणि मग आमचं पोटाचं खाणं का तुम्ही बाहेर विका, रेल्वे स्टेशन रेल्वे गाडीत नाही. असं एक रेल्वेची बरीच काम लोकलला आता माझ्याकडनं जे सांगायचं ते मी सांगितलं. पुढे बोला. लोकलला ते जे पायऱ्या गेलेल्या आहेत उतरायचं, तो प्रश्न तुम्ही मांडलेला होता. पण मध्ये गाडी थांबते बराच वेळा, काय झालं तर उतरायचं कसं, विशेषतः महिलांना त्रास होतो. त्यामुळे आज लोकल डब्याला ते बाजूच्या खाली जे 4 पायऱ्या दिसतात ते रामभाऊनी एक मांडून ते करून घेतलेले मला आठवते. आणखीन लास्ट रेल्वेमध्ये महिला लोकल दुनियेत महिला लोकल कुठेही नाही, फक्त मुंबईमध्ये आहे. तुम्ही प्रश्न विचारला. हो, माझ्या दृष्टीने मी थोडा विचार केला होता, तेवढं सांगितलं. तुम्ही माझं भाषणच फक्त करणं असं विचार तर माझा एक फार वेगळाच प्रश्न आहे, जो अजिबातच कुठल्याही त्याशी निगडीत नाही आहे. आणि तो प्रश्न असा आहे की आता इतकी वर्ष तुम्ही जे काम करता आणि ते अगदी तुम्ही म्हणतात ना इन डिटेल्स सांगताय, ही काय विलक्षण जे स्मरणशक्तीचं स्मरणशक्ती वगैरे काही नाही आहे. मी आमच्या मुख्यतः भारतीय जनता पार्टीमध्ये रामभाऊ म्हाळगी म्हणून एक आमदार उभे केले, ते फार व्यवस्थित होते कामात. तर दरवर्षी केलेल्या कामाचा अहवाल हा मतदारांना द्यायचा असं आमच्याकडे काही लोक करतात. त्यातला मी अग्रणी आहे. म्हणजे मी फार व्यवस्थित त्याची सिस्टीम घातलेली आहे. सिस्टीम म्हणजे अशी की त्याला किती खर्च येतो, किती कॉपीज पाहिजे, तर तेवढ्या 1 पट्टी 1.5 पट्टी इंचाची अशी जाहिरात अशी लोकांच्याकडनं घ्यायची, ते छापायचं. असं मी 1978 पासून 2001 मी राज्यपाल झाल्यानंतर सुद्धा माझ्या कामाचा अहवाल दिलेला आहे. आणि ज्यावेळेला मी तो पहिला अहवाल मंत्र्यांना बाकी ज्यावेळेला राष्ट्रपतींनी मीटिंग बोलावली होती सगळ्या राज्यपालांची, त्या ह्याच्यात एका राज्यपालांनी प्रश्न, क्या ये एनुअल रिपोर्ट देना ही चाहिए क्या? कुछ लोग ये करते हैं. जी रामभाऊ बोलो क्या महत्व आहे. आणि त्यामुळं आपण काय करतोय हे मतदारांना कळलं पाहिजे. आणि कितीही म्हटलं तरी नुसतं तोंडी सांगून काही लोकांच्या लक्षात राहत नाही. आणि म्हणून आता माझ्याकडे 78 ते 2019 केलेल्या कामाचे म्हणजे मी ज्यावेळेला जनप्रतिनिधी नव्हतो, मग डिसिप्लिनरी कमिटी वगैरे त्याचे मी अहवाल प्रसिद्ध केले. त्यामुळे आपण
रिस्पॉन्सिबल आहोत लोकांना, आपण रिस्पॉन्सिबल आहोत पक्षाला, ह्या ह्याच्यातून ॲन्युअल रिपोर्ट आणि त्यात सगळी माहिती आहे. साहेब, तुम्ही राज्यपाल, भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे होते, बरोबर आहे ना? आता राज्यपालपदी असणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशला स्वतःचा स्थापना दिवसच माहिती. म्हणजे खरं तर सर्व उत्तर भारतीयांनी तुमचे आता ऋणी आहेत ते खरे सगळे तुमचे. तर तर त्या पश्चात आता तुम्हाला असं काय वाटत असेल की काय? त्याबद्दल असं आहे की तुम्ही प्रश्न कशावरून विचारला? उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही राज्यपाल म्हणून हो, बरोबर आहे ना? सगळ्यात महत्त्वाचं काम जर उत्तर प्रदेशच्या दृष्टिकोनात, म्हणजे समजा मी उत्तर भारतीय आहे तर आम्हाला आमचा दिवसच माहीत नव्हता. कसं असं आहे की मगाशी यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशाचं पूर्वी नाव युनायटेड प्रॉव्हिन्सेस किंवा मराठीमध्ये संयुक्त प्रांत असं होतं. आपली भारतीय घटना 1950 मध्ये 26 जानेवारीला मंजूर झाली. उत्तर प्रदेशातही काही हिंदीचे स्वाभिमानी असलेले असे लोक होते आणि त्यावेळेला जे गृह खात्याचे मंत्री होते ते असे नाव माझ्या आता लक्षात छान समर्थ कर्मठ होते. नाही, कर्मठ नाही म्हणतात, ज्ञानी होते. आणि त्यांनी 24 जानेवारीला ऑर्डिनन्स काढला की हिअर आफ्टर युनायटेड प्रॉव्हिन्सेस विल बी नोन ॲज उत्तर प्रदेश. त्यामुळे ती जी घटना आहे जी 50 मध्ये 2 दिवसांनी आली, त्यात उत्तर प्रदेश आहे, युनायटेड प्रॉव्हिन्सेस नाही. आता इथे काही उत्तर भारतीयांच्या संस्था आहेत. तसंच उत्तर प्रदेशातही विशेषतः साहित्यिक जे आहेत त्यांचं ह्याबद्दलचं मागणी असायची. आणि इथून विलेपार्लेचे भाजपचाच माणूस, परागवरून हिंदी आहे, जयप्रकाश ठाकूर, तर तो एक संस्था चालवतो आणि त्या संस्थेचे दरवर्षी 2-3 कार्यक्रम करतो. त्यात एक साहित्याचा कार्यक्रम करतो. तर त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला मुंबईचा अध्यक्ष असल्यामुळे कधी कधी जात असे. त्यामुळे मी आता तिकडे गेलो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, रामभाऊ आपके पास हमारा ये आ रहा है. आणि तसंच तिथल्या साहित्यिकाने पण डिमांड मेमोरँडम दिला. आता हा मेमोरँडम हे समाजवादी पक्षाचं सरकार असताना त्यांनी दिले. मी बोलवलं आहे ना अखिलेशना, मग एक कल्पना चांगली आहे आणि तुम्ही केलं तर बरं होईल. ते म्हणाले 7-8 दिवसात मी सांगतो काय. 7-8 दिवसांनी ते आले. मला म्हणाले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आमच्या पार्टीला हे मंजूर नाही. बरं म्हणजे काय याचा अर्थ? तर ते म्हणाले की याचा अर्थ असा की हे तुम्ही करा आणि याचा फायदा BJPला. आणि त्यामुळे त्यांनी केलं नाही. पुढच्या 2.5 वर्षात योगी निवडून आले. तर मी तिथे महाराष्ट्राचं आपलं वार्षिक दिन पण करत असेल राजभवनमध्ये. तर आता हा मंजूर झाले तर हा करूया म्हणलं मी योगींना. आणि म्हणजे हा आपण अशा पद्धतीनं करूया की लोकांना त्यातनं आणखीन काहीतरी मिळालं. मग त्यातनं 2018ची गोष्ट आहे. त्यावेळेला व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती होते. त्यांनाही त्या कार्यक्रमात बोलावलं. आणि मग
ते निर्णय केला नव्या सरकारने. आणि तो कार्यक्रम ज्यावेळेला केला त्यावेळेला उत्तर प्रदेशात एक विशेषता आहे, जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. कुठेतरी साड्या चांगल्या होतात, कुठेतरी चांदीची भांडणं अशा वेगवेगळ्या. एक प्रतापगड म्हणून जिल्हा आहे, तिथं तर फक्त आवळेच पिकतात, पण तो आवळ्याची बर्फी अमेरिकेत जाते. अशी वेगवेगळ्या जिल्ह्यांची जी स्थिती आहे त्याच्यातनं अशी योजना काढली जाते की 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. ज्या जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या अशी चांगली योजना असेल त्या योजनेला सरकारनं मदत करून ती अद्ययावत करण्यास. कारण ह्या सगळ्या त्यातले काही अगदीच किरकोळ ज्ञान नसलेले साध्या करणारे जरी असले तरी किंवा गाडीचे त्या मनानं फार स्वतः शिकलेले लोक नसतात. पण ह्या स्कीमचं नाव ODOP 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट सगळ्या उत्तर प्रदेशात सुरू झालं. त्यामुळं स्वाभाविक एक उद्योगाला चालना मिळाली आणि त्याचा एक आनंद आहे. अच्छा, मगाशी आपण बोलताना मी एक पेट्रोलवरनं मी एक प्रश्न विचारला. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिळाल्यानंतर मिसळल्यानंतर पेट्रोलची किंमत ही कमी होते. इथेनॉल म्हणूनच जर आपण इंधन वापरलं तर एकदमच कमी होईल. पण ते जर एवढं मोठं आहे हा, नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल म्हणून ते व्यवहारी आहे का? हे जर एवढं मोठं आहे की इतकं इथेनॉल बनूच शकणार नाही. ज्या वस्तूंच्या मुळे इथेनॉल बनवतो आज सगळ्यात त्यातलं प्रॉमिनंट असणारा देश म्हणजे ब्राझील. ते त्यांच्याकडे 30-32% मिळवतो. त्यामुळं इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे पण साहेब आता परिस्थिती म्हणजे आता 7 महिन्यापूर्वी साधारणपणे असं झालं की जेव्हा इथेनॉल निर्मितीला चालना जास्त देण्यात आली, बरोबर आहे ना, तेव्हा बहुतांश शुगर फॅक्टरीजनी साखर बनवायचं कमी करून इथेनॉलवर भर दिला. बरोबर आहे ना, कारण साखरेत तुटा होतोय, जास्त फायदा होतोय. आणि मग साखरेचं जे उत्पादन आहे ते कमी झाल्यामुळे त्याचा तुटवडा भासायला लागला. हे बघा, हे तर कुठल्याही धंद्यात आहे, कुठल्याही व्यवसायात आहे. जर ज्याला चांगली किंमत मिळेल तेच उत्पादन करणार कोणी. साहेब, मग माझा प्रश्न असा आहे की मग काय साखर कमी नाही साखर कमी खाण्याचा तो वेगळाच भाग आहे. मग माझा प्रश्न असा आहे की काय पेट्रोल त्याचा दर कमी होईल हे दिवा स्वप्नच आहे का? नाही, दर कमी होऊ शकतो. पण मग साहेब जर पेट्रोलच्या दरावरती इतके फॉरेन इम्पॅक्ट्स आहेत की आपण किती करू शकू त्याच्यावरती अवलंबून. आणि म्हणून आपण आता म्हणजे आता अगदी एक्झॅक्टली सध्या मला माहिती नाही आपण किती इम्पोर्ट करतो ते तुम्ही बघून घ्या, मला सांगा. पण मी त्याचा पण हा जर त्याचा प्रश्न आहे. हे खरं आहे की साखर त्यामुळं कमी उत्पादन झालं, त्यामुळे साखरेची किंमत वाढली, ही गोष्ट खरी. हा बॅलन्स आहे. कोणता करायचा, देशाने कोणतं करायचं, शेतकऱ्याने कोणतं करायचं, त्याला जो फायदा होईल त्यात करायचं. म्हणून मळीपासून इथेनॉल, तर मळीची काय किंमत असेल ती सांगितली मी तुम्हाला. दारू बनवण्यासाठी किंवा घेऊन जा मोफत, इथे घाण वास येतो, असेही काही गुऱ्हाळे चालतात ना. बरोबर, तिथं हेच असतं, घेऊन जा बाबा तुमचं. पण सर याला एक मला विचारायचं होतं की आता सौर ऊर्जेचं सरकारने हे केलं आहे तर नैसर्गिक संसाधनं कमी होत चालले आहे. तर म्हणजे पेट्रोल डिझेल वगैरे हे आता कमी होत चालले ना नैसर्गिक संसाधनं. तर मग सौर ऊर्जा त्याला पर्याय असेल का? आहे ना, पण तो पर्याय नाही होऊ शकत, एक सपोर्टिंग होऊ शकत. कारण सौर ऊर्जा इतकं पण म्हणून
सरकार याच्याकडे प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या सौर ऊर्जाचे हे करण्यासाठी इमारतीमध्ये वगैरे वगैरे सगळीकडे करते. पण पर्याय हा फार मोठा शब्द आहे, त्याचा फायदा होईल. दुसरा एक प्रश्न असा होता की खासदार निधी जो आहे तो आपल्या मतदारसंघात खासदारांनी वापरला पाहिजे. आता आपल्याकडे 1952 पासून निवडणुका होतात. हां, आता सध्या होतच आहेत समजा, म्हणजे आता 18वी लोकसभा निवडणूक, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघातले प्रश्न अजूनही सुटले नाहीत, म्हणजे खासदारांनी सोडवले नाहीत. असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण त्यातला मुद्दा असा आहे की हे जे मिळतं आता 5 कोटी एका जिल्ह्यामध्ये रस्ते, शाळा याच्यासाठी ती झाडकी पत्ती आहे. पण तरीसुद्धा त्याचा लाभ हा आहे की ज्या वेळेला एखादा घटक येऊन म्हणतो की आम्हाला हे पाहिजे, त्यावेळेला ते बनवून त्याला दिलं जातं. म्हणजे त्याची कल्पना जी आहे मुळातली ती अशी होती की एखादा सरपंच किंवा एखादा पंचायतीचा अध्यक्ष किंवा एखादा नगरपालिकेचा अध्यक्ष जे करू शकतो, त्याला आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे अधिकार आहे आणि खासदार हा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं प्रतिनिधित्व करतो, पण त्याला काहीच अधिकार नाही. मग नुसतं भाषणं करायची. आणि हा ज्या वेळेला मुद्दा असा चर्चेला निघाला होता किंवा त्यांनी फक्त भाषणं करायची. मग मी म्हटलं त्यांनी भाषणं करायची, पण अटलजी आपका भाषण लोक सुनते हैं, हमारा सुनेंगे ऐसा कोई भरोसा नहीं. आता हा जो भाग आहे ना, हा तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहे. पण हे त्या जिल्ह्यामध्ये जेवढा खर्च करायला पाहिजे त्याच्या 2%च भाषण. आणि त्याहीपेक्षा साहेब बऱ्याच वेळेला असं देखील आहे ना की बरेच खासदार त्यांचा निधीच वापरतात. जसं आता आपण जर बघितलं तर पिक्चरमध्ये काम करणारे ऍक्टर वगैरे ह्यांच्यासाठी एक वेगळा कोटा आहे, पण हे कधी तिकडचे ऍक्टिव्हच नसतात. नाही नाही, मला वाटतं तुमची माहिती चुकीची आहे. ओके. कारण काय आहे, जो नट समजा निवडून गोविंदानं केलं नाही ही गोष्ट नाही, मी म्हणून म्हणत नाहीये, पण सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर असं आहे की जो निवडून येतो नट असला तरी त्याला त्याचा सेक्रेटरी असतो. लोक येऊन त्याच्याकडे नट झाला म्हणून काय त्याला तक्रारी करायला लोक येतात, मागणी करायला येतात, आणि म्हणून त्याला ते द्यावंच लागतं. नाहीतर जो असं मागणी पूर्ण करणार ऐकलं तरी लोकांना समाधान होतं. पण त्यांनी ऐकलंच नाही, त्याच्या वेळेला सुट्टी. म्हणजे यात हा एक भाग आहेच की जे ग्रामपंचायती जे माणसाला त्याच्या मतदारसंघात करायला मिळतं ते खासदाराला त्याच्या मतदारसंघात करायला नाही. आता सरपंचाला 50 लाख आहे. हां, सरपंचाला 50 लाख निधी आहे. पेट्रोलचा भाव सुद्धा वाढत चालला आहे, बरोबर. इलेक्ट्रिकच्या गाड्या आहेत, इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, त्यांना मागणी आपल्याकडे कमी का? इलेक्ट्रिक कार्स बद्दल म्हणतात. कुठल्याही म्हणजे गाड्या नाही, पण मी विचारतो तुमचा प्रश्न. कुठल्या 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, कुठल्या गाड्या? हो, मी इलेक्ट्रिक गाडीचं गाडीचाच मुद्दा आहे ना. हा, बॅटरी असं आहे, त्याची किंमत तुम्ही बघा. त्याची किंमत म्हणजे आता माझ्याकडे जी 11 वर्षापूर्वी घेत होते इनोवा तीच आहे, पण त्याच्या किमती इतक्या भयंकर आहेत आणि त्याला सुद्धा प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे. प्रॉब्लेम हे आहे ती संपली आणि जवळ जर हे नसला चार्जिंग काही लोक घरी ठेवतात, पण समजा अशा ठिकाणी जावं लागलं तर तिथून परत यायला नाही असं होतं. आणि म्हणून चार्जिंगचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि हे खरं बसायला बरंच वाटतं. हो, AC चांगला, हे सगळं पुन्हा नको वाटेल, पण त्याची किंमत, गाडीची किंमत आणि मेंटेनन्स फार नाजूक गाडी आहे. सुरुवात आहे हळूहळू.